नमस्कार रणजित जोशी सर, वेलकम. नमस्कार नमस्कार. हम्म. नमस्कार. संकेत सर, नमस्कार. रणजित जोशी सर नागपूरला असतात. आमच्या संवाद सारथीचे सर्वात सिनियर आणि यंगेस्ट पण व्यक्तिमत्व. रणजित जोशी. हो. त्यांचं हा. वय 79+ आहे काहीतरी. अच्छा. नमस्कार काय? देशपांडे सर. हम्म. नमस्कार. पानसे नमस्कार सर नमस्कार. नमस्कार. संकेत साहेब, तुमचा परिचय पूर्वी आला होता ऑफिसच्या कारणानिमित्त. परिचय काय म्हणता? हा. तुमच्याशी परिचय झाला होता, बरेच वर्ष अच्छा झाली अच्छा. त्याला. आय सी. हा, ते तुम्ही काहीतरी गव्हर्नमेंट मध्ये केला होता ना, मंत्रालयामध्ये. हा, मी डेप्युटी सेक्रेटरी होतो मंत्रालयात. करेक्ट करेक्ट, त्यावेळेला मी तुमच्याशी संपर्क साधत होतो. आय सी. हा, आणि त्यावेळेला तुमची खूप मदत झाली, धन्यवाद. आता तुमचं मुलाखत आहे म्हणून मी अगदी जाणीवपूर्वक वेळ काढून आता हजर झालो. थँक्यू थँक्यू बरं थँक्यू. वाटलं. आता तुम्ही सेवानिवृत्त झाला काय? झाले 18 वर्ष झाले. अरे बापरे. हा, 18-19 वर्ष होत आली. हो. बरोबर आहे बरोबर आहे, त्याच वेळेला तुम्ही होता. हो, वा वा, बरं वाटलं. छान. थँक्यू. धन्यवाद बरोबर. देशपांडे सर. नमस्कार. आम्ही संकल्प नमस्कार. फाउंडेशनच्या वतीने नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी आमच्या संकल्प फाउंडेशन विषयी 1-2 मिनिटात माहिती देतो. नंतर आजच्या या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया. संकल्प फाउंडेशन गेले 11 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडने काम करत आहे. आमचं मुख्य तत्व हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ कार्यरत आहे. गेल्या 11 वर्षात आम्ही ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा भागात अशा विविध क्षेत्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम केलं. आणि या 11 वर्षात आम्हाला जे समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला संपूर्णपणे खूप छान अभिमान वाटतो की आम्हाला ही संधी मिळते आहे. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आमच्या एनजीओ ची मी शेअर करतो, नंतर आपण पुढे जाऊ. वा, दाखवा. में साहस को स्वीकार नहीं है, जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है, कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली आणि त्यात महाराष्ट्रातील विविध भागातून
खूप तज्ञ लोकांना आम्ही आमंत्रित केलं. याची सुरुवात ऑगस्ट 2020 ला केली होती. अगदी ग्रामीण विकासापासून तर अ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, कृषीविषयी प्रक्रिया उद्योग असतील, शेतीच्या विविध पद्धती, अ, की ज्याच्यात योगिक शेती, नैसर्गिक शेती, या पद्धतीने आम्ही अ, यांचे व्याख्यान आयोजित केलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, यासोबतच विश्वशांती, वॉटर सिक्युरिटी अशा विविध विषयांवर देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केले. यासोबतच कोरोना काळात खूप लोक स्क्रीनचा खूप वापर करायला लागले होते. टीव्हीची स्क्रीन असेल, मोबाईलची किंवा कम्प्युटरची स्क्रीन, तर त्यावर कंट्रोल कसा करायचा यासाठी आम्ही पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं ऑनलाईन माध्यमातून वर्कशॉप देखील घेतले की टीव्हीची, मोबाईलची स्क्रीनची शिस्त कशी लावावी. अशा पद्धतीने आम्ही हे सगळं ऑनलाईन करत असताना 15 ऑगस्ट 2022 ला आम्ही खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर या संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश होता की जे पण डिफरंटली एबल्ड लोक आहेत, अपंग लोक आहेत, तर त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी या वेबिनार सिरीजची सुरुवात करावी असं आम्हाला वाटलं. खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्तुते यांच्या सल्ल्यानुसार आम्ही या वेबिनार सिरीजची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश की जे पण डिफरंटली एबल लोक आहेत, ते त्यांचं जीवन जगत असताना खूप संघर्ष असतो. तो संघर्ष करत असताना त्यांच्या ज्या उणीवा आहेत त्या शोधून काढत ते त्याच्यावर मात कशी करतात, त्या आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि हे सगळं करत असताना ते कधी कधी आपल्या सोबतच्या लोकांसोबत स्पर्धा करत, कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या पुढे आपल्याला कसे मॅनेज करतात, हे सगळं आम्हाला या वेबिनार सिरीज मध्ये शिकायला मिळेल. आतापर्यंत जेवढे 106 महानुभाव येऊन गेले, प्रत्येक जण त्यांच्या क्षेत्रात अगदी मास्टर ब्लास्टर आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांच्या जीवनातले नवीन गोष्टी की ते जीवन कसं जगतात हे ऐकायला मिळालं, त्यातनं शिकायला मिळालं आणि आमच्या एनजीओ ला हे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आम्हाला खूप याबद्दल अभिमान वाटतो की हे सगळं करायला आम्हाला चान्स मिळतोय. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते वसंत संके सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संवाद सारथी पुष्प 107. संपूर्ण देशात केवळ अपंगांसाठी असलेले महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाची हे देशातील तिसरे स्वतंत्र महामंडळ आहे. महाराष्ट्रातील लाखो अपंगांचे केवळ आर्थिक पुनर्वसनच नव्हे तर सर्वांगीण विकास करण्याचे काम अपंग वित्त महामंडळाचे आहे. या महामंडळाद्वारे राष्ट्रीय पातळीवरील विविध योजनांच्या व्यतिरिक्त राज्याच्या स्वतंत्र योजना राबविण्याचे काम देखील चालू आहे. हे मी का सांगते आहे तर आपले वक्ते यामधले मास्टर ब्लास्टरच आहेत. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 107 गुंफण्यासाठी संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 107 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे मुंबई येथील महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक माननीय वसंत दामोदर संके सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचा परिचय अथांग आहे. कुठल्याही परिचयात सरांना बांधून ठेवता येत नाही, पण एक कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून एक थोडक्यात सरांचा मी परिचय करून देते. सरांचं शिक्षण BA झालेलं आहे. सरांनी 24 जानेवारी 2002 पासून शासनाचे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून सरांची नेमणूक झाली. सरांनी महाविद्यालयात जिमखाना, वाङ्मय मंडळाचे चिटणीसपद तसेच उमरळ येथील हायस्कूलमध्ये अध्यापनाचा अनुभव देखील सरांना आहे.
सरांनी सातपाटी तालुका येथे इंग्रजीच्या खाजगी क्लासेसचे संचालकत्व देखील केलेले आहे. सरांनी विविध सामाजिक समित्यांवर जबाबदारीची पदे भूषवलेली आहेत. सरांनी 2072 पासून मंत्रालय शासकीय सेवा तसेच 1983 पासून राजपत्रित अधिकारी, 1999 पासून शासनाचे उपसचिव असे अनेक पदे सरांनी भूषविलेले आहेत. सरांनी 1971 साली सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिके, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात लिहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या या विषयावरील निबंधास पुणे विश्वविद्यालयातर्फे प्रथम स्थान, कथा लेखनाचे, काव्य रचनाचे सरांना महाविद्यालय स्तरावर पारितोषिके भेटलेली आहेत. सरांना अनेक पारितोषिके भेटलेली आहेत. सरांना राष्ट्रीय एकात्मता व विश्व बंधुत्व पुरस्कार सरांना लाभलेला आहे. तसेच अपंग मैत्री पुरस्कार, अपंग मैत्री श्री रामराव अधिक यांच्या शुभ हस्ते पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच ठाण्याचे महापौर श्री प्रेमचंद राजपूत यांच्या हस्ते देखील सरांना पुरस्कार मिळालेला आहे. सरांना तसेच स्कूटर रॅली बाबतचे एक पारितोषिक सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कापडिया हिच्या हस्ते देखील सरांना लाभलेले आहेत. तर असे हे आपले जे महान वक्ते आहेत त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं की अमरत्वाची गुरुकिल्ली म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे जीवन जगणे. तर सरांनी असे अनेक लक्षात ठेवण्यासारखे पैलू बाबी सरांनी हाताळलेल्या आहेत. तर असे हे आपले वक्ते आहेत ते आज वसंताची सामाजिक सृष्टी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यावर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर नीता मॅडम. या परिचयात एक महत्वाचा मुद्दा की जो मी सांगू इच्छितो की सरांना 3 वेळेस राष्ट्रपती स्तरावरचे पुरस्कार मिळाले. तो मिस झाला कदाचित वाचण्यात, पण निश्चितच अशी पहिली व्यक्ती की त्यांना 2 ते 3 वेळेस राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणं हे असामान्य असतं. मी जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा सर्व श्रोते वर्गांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपले आजचे वक्ते वसंत संके सर यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा. थँक्यू. आधी संकल्प फाउंडेशननी मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझं नाव वसंत दामोदर संखे. माझा जन्म 15 ऑक्टोबर 1948, म्हणजे पुढच्या महिन्यात मी 77व्या वर्षामध्ये प्रवेश करणार. सध्या 76 वर्ष माझं चालू आहे. माझ्या बाबतीत झालं असं की वयाच्या केवळ 8 महिन्याचा असताना, 8 महिने, 8 वर्ष नव्हे, 8 महिन्याचा असताना मला अपंगत्व आलं. पण पूर्वीच्या काळात खेडेगावामध्ये, ज्या खेड्यामध्ये मला जन्म झाला त्या खेड्याचं नाव कोलवडे गाव, तालुका पालघर, त्यावेळेचा जिल्हा ठाणे. आता ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आहे आणि पालघर तालुका, पालघर जिल्हा वेगळा झालाय. त्या एका अत्यंत लहान खेड्यामध्ये माझा जन्म झाला. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय सवलती वगैरे आसपास अजिबात नव्हत्या. त्यामुळे माझं अपंगत्व हे लक्षात नीट न आल्यामुळे आमच्या घरच्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पद्धतीने उपचार केले. म्हणजे तांत्रिक, मांत्रिक, भूत पिशाच वगैरे वगैरे. अगदी भूत पिशाच करताना कोंबड्या कापल्या, बकरे कापले आणि शेवटी जे व्हायचं ते झालं. कोंबड्या बकऱ्यांचा बळी गेला, माझाही बळी गेला. तेव्हा मला वयाच्या 8व्या महिन्यापासून अपंगत्व आलेलं आहे. गेले 77 वर्ष मी ते आता घेऊन फिरतो आहे. फार उशिरा मला
याच्यातली ट्रीटमेंट मिळाली. तो भाग वेगळा. गावामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये तसा आनंदी आनंद. एक कुठेतरी कुळाची शाळा कोपऱ्यात, त्या प्राथमिक शाळेमध्ये त्यावेळेला मी चतुष्पाद प्राण्याप्रमाणे म्हणजे हात आणि पाय हे चारही अवयव वापरून मी शाळेमध्ये तोंडात पाटी घेऊन जात असे. त्यावेळेला दप्तर वगैरे प्रकार फारसा नव्हता. तोंडात पाटी घ्यायची आणि शाळेत जायचं. अतिशय आमच्या वेळेला उन्हाळ्याची सुट्टी हा प्रकार नव्हता. आमच्याकडे पावसाळ्याची सुट्टी शेतकऱ्याच्या कामासाठी दिली जायची. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः मातीमधून जाताना प्रचंड हाल व्हायचे, ज्याचं आता मी वर्णनही करू शकत नाही. म्हणजे एका वाक्यात बोलायचं म्हणजे जाताना येताना जी धूळ तापलेली असायची त्याच्यामध्ये हाताला आणि पायाच्या मांड्यांना जी फोडी यायच्या त्याचा की हात आणि पाय सगळे फोडीने भरून जायचं, तो त्रास होत होता. आमच्या लोकांनी काही प्रयत्न केले, काही प्रयत्न जमले नाही. शेवटी त्यांनी आमचं समुद्र आमच्या जवळ आहे, समुद्रातनं कधी वाळू वगैरे आणली आणि एका पिंपामध्ये गाडून ठेवायचा प्रयत्न केला. तोही एक त्रास वेगळाच होता, कारण ते वाळू म्हणजे साफ न केलेली अशीच काहीतरी किडेमुंगी असलेली, किती अगदी दिव्य होतं. सगळ्या बाजूने ते किडेमुंगे चावत होते आणि मी आपला बोंबा मारत होतो. पण या लोकांना वाटायचं की हा बोंबा मारतो म्हणजे याच्या पायातलं रक्ताचं चलन वजन चालून झालं असेल असं समजून ते मला अधिकाधिक ते ट्रीटमेंट देत राहिले. आणि तो प्रयत्नही त्याने काही महिने करून बघितला, परंतु त्यातनंही काय निष्पन्न झाले नाही. माझं अपंगत्व हे कायमच आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना वर्गात एक हुशार विद्यार्थी म्हणून नाव होतं. 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि गावातलं शिक्षण संपलं. पण पुढं काही करायला मार्गही नव्हता. मी आई वडिलांचा मोठा मुलगा. सुरुवातीला खूप प्रेमही झालं माझ्यावरती. नंतर मग अर्थात वडिलांना आमच्या कुटुंबात आणखीन मुलं आली, मला आणि भावंड जगा आली. आणि मग थोडं माझ्या बाबतीमध्ये तिकडे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावरती मला शेजारच्या गावामध्ये एका नातेवाईकाकडे नेऊन ठेवलं. त्यांच्याकडे मी शिक्षणासाठी गेलो, पण तिकडे अडचण अशी असायची की त्या नातेवाईकाचं घर आणि ती शाळा याच्यातलं अंतर मोठं असायचं. हे अंतर मी खूप वेळा चालून जायचो हातापायावरती. खूप वेळेला मला शाळेतली मुलं दोन्ही बाजूला 2 मुलं खांद्यावरती हात टाकून असे पाय लोंबकळत सोडून घोडागाडी बैलगाडी करत पळत मजा म्हणून मला घेऊन जायचे आणि शाळेत नेऊन पोचवायचे. अर्थात त्या मुलांना मी आवडत होतो, पण दुसरं एक कारण असं होतं की मी त्या मुलांच्या घरी होमवर्क करून द्यायचो, कारण मला स्वतःला शाळेमध्ये खेळता कसलं येत नव्हतं. कारण माझं अपंगत्व फार पराकोटीचं आहे, त्याच्यामुळे मला कुठल्या खेळात भाग घेता आला नाही. आणि मग या मुलांना मी जर अशा पद्धतीने अभ्यासात मदत केली तर ते मला दुसऱ्या मार्गाने एक आनंद म्हणून, एक खेळ म्हणून आणि थोडंसं मदत म्हणून मला ते शाळेत घेऊन जायचे. आणि त्याप्रमाणे मी 7वी पर्यंत शिक्षण एक 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथलं शिक्षण संपल्यानंतर इथे आलेल्या अडचणी वेगळ्याच. संपल्यानंतर खरं शिक्षण थांबायला पाहिजे होतं, कारण आमच्या वेळेला वर्नाकुलर फायनल असं म्हणायचो. 7वी पास झालेली मुलं शिक्षक म्हणून पेशामध्ये कामाला लागायचे किंवा कुठे नोकरीला लागायचे. पण मला तसं काही संधी नव्हतीच आणि शाळा तर 7वीच्या पलीकडेही नव्हती. पण थोडंसं नशीब माझं जरा बरं होतं की अगदी 1-2 वर्षापूर्वीच तिकडनं 5-6 किलोमीटरवरती नवापूर या गावामध्ये, हे मच्छीमारांचं गाव आहे, एक नवीन हायस्कूल निघालं होतं, जनता हायस्कूल नावाचं. तिकडे सगळी मुलं आजूबाजूच्या पंचक्रोशीतली यायची आणि माझ्या वडिलांनी मला तेवढी सोय केली होती की त्या नवापूर गावातल्या एका कोळीणबाईकडे माझी राहायची सोय केली आणि त्या कोळीणबाईने मला तिच्या घरी ठेवून घेतलं. 8वी 9वी 10वी 11वी, त्यावेळेला 11वी पर्यंत चालायचं. 4 वर्ष मी नवापूर या गावामध्ये होतो, मच्छीमारांचं गाव. ज्या कोळणीबाईकडे होतो मी तिला जना आत्या म्हणायचो. त्या जना आत्याला खरं म्हणजे 9 मुलं होती, झोपड्यात राहत होती. तिने मला 10वा मुलगा म्हणून जवळजवळ स्वीकारलं होतं आणि 10ही मुलं आम्ही त्या झोपड्यामध्ये एकत्र आनंदाने राहत होतो. आणि गुण्या गोविंदाने तिकडे माझं शिक्षण चाललेलं होतं. नवापूर सगळ्या ठिकाणी शिक्षण घेताना तिकडेही मला काही थोड्याफार अडचणी आल्या, परंतु आम्हाला नवापूरच्या शाळेमध्ये एक चिटणीस नावाचे फार चांगले टीचर मिळाले
आणि त्या शिक्षकाची शिकवण्याची पद्धत, त्यांचा आमच्यावर झालेले संस्कार आणि त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण ही माझ्या मनावरती बऱ्या प्रमाणात खोलवर रुजली होती. त्याच्यामुळे मी त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये शाळेमध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आणि त्यामुळे मला स्पर्धेमध्ये भाग घेण्याची एक सवय, एक आवड ही माझ्या हायस्कूलच्या जीवनामध्ये सुरू झाली. सुदैवाने वर्गात मी चांगला हुशार तर होतोच, परंतु त्याच वेळेला मला एक 9वीला असताना मला स्कॉलरशिप मिळायला लागली समाज कल्याण खात्याची. माझे काका शिक्षक होते, त्यांना ती माहिती होती, त्यामुळे आमच्या प्रिन्सिपलने मदत करून एक मला स्कॉलरशिप थोडीशी मिळाली. त्याच्या जोरावरती मला 4 पैसे जे मिळायचे ते मी घरी न देता ते पैसे एका माझ्या परिचयित असलेल्या गुजराती माणसाकडे ठेवून दिले होते. कारण माझ्या डोक्यामध्ये तेव्हाच विचार हा आला होता की आपल्याला शिकण्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला सहज नोकरी मिळणार नाही, आपण कोणतंही काम मेहनतीचं करू शकत नाही, आपल्याला बैठच काम करावं लागेल, बुद्धिवादीच काम करावं लागेल आणि म्हणून आपल्याला शिकावं लागेल. पण शिक्षणासाठी 11वी नंतर तिकडे काहीच नाही, आमच्या जवळ पूर्ण तालुक्याच्या आसपास काहीही नव्हतं. त्यामुळे थोडं चिंतेत होतो. पण एक गोष्ट मला कळली होती की त्याच वेळेला साधारणपणे 2 वर्षापूर्वी पुन्हा तिकडे सुद्धा नशिबाने 2-1 वर्षापूर्वी भिवंडी निजामपूर नगरपालिकेचं एक आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज भिवंडीला निघालं होतं. त्याची मला थोडी कल्पना आली होती. म्हणून मी परीक्षा दिल्यानंतर एका दोघा मित्रांना घेऊन त्या कॉलेजला जाऊन तिकडल्या प्रिन्सिपलना भेटलो होतो. प्रिन्सिपल फारच चांगले होते. योगायोगाने त्या वेळेला त्या ट्रस्टीची लोकही बसले होते. त्यांना मी जाऊन भेटून माझी थोडीशी कर्म कहाणी सांगितली. मला शिकायचं आहे, मला कोणाचा आधार नाहीये, माझ्या आगेपिछे मला मदत करणारा कोणी नाहीये, थोडीशी स्कॉलरशिप मिळते पण शिकायची खूप इच्छा आहे. त्या ठिकाणी त्या प्रिन्सिपल साहेबांनी म्हटलं, गद्रे नावाचे प्रिन्सिपल होते, ते म्हणाले तुला चांगले मार्क मिळाले 11वीला की तू ये आमच्याकडे, आम्ही काय करायचं ते बघू, असं त्यांनी मला शब्द दिला होता. आणि त्याच्या जोरावरती मी चांगला अभ्यास करून 11वी पास झालो. आणि माझ्या एक मावशीचा मुलगा तिकडे त्यावेळेला शिक्षक होता जवळपास, त्याच्या सहाय्याने मी भिवंडीला ऍडमिशन घेतलं. भिवंडीचं माझं कॉलेजचं ऍडमिशन घेतलं. त्यावेळेला भिवंडी कॉलेजला स्वतंत्र अशा प्रकारचं हॉस्टेल नव्हतं, त्यामुळे बाजूला हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडळ नावाचं एक छोटं हॉस्टेल होतं. तिथे आम्ही हरिजन गिरिजन मुलांबरोबर एकत्र राहिलो आणि त्या हॉस्टेलमध्ये 1-2 वर्ष काढल्यानंतर त्या भिवंडीच्या धामणकर नाक्याजवळ तिकडे वेगळं हॉस्टेल बांधलं गेलं कॉलेजच्या मुलांसाठी आणि त्या हॉस्टेलला माझी रवानगी झाली. माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात चांगला कालावधी हा भिवंडी कॉलेज मधला गेला. एक हुशार विद्यार्थी म्हणून मला तिकडे चांगल्या प्रकारे माझं नावही होतं. तिकडेही मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. आता माझ्या माहितीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या परिचयामध्ये 1971ला ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष होतं त्यावेळेला मला न्यायमूर्ती रानडे स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मोठं बक्षीस मिळालं. माझा एक निबंध त्यावेळेला मी जो लिहिला होता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावर समस्या उत्स्फूर्तपणे लिहिलेला निबंध होता, त्याला पुन्हा युनिव्हर्सिटीने बक्षीस दिलं. अशा अनेक प्रकारची मोठमोठी बक्षिसं मला त्या भिवंडी कॉलेजमध्ये मिळाली आणि त्या ठिकाणी मला थोडंसं नावही मिळालं. पेपरामध्ये माझं बक्षीस मिळाल्याबद्दल 1-2 वेळा फोटोही आला. त्यामुळे माझी आमच्या घरची लोक, आमच्या कुटुंबातले लोक, समाजातले लोकही फार खुश झाले आणि मी माझं भिवंडी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. ऍक्च्युली मला भिवंडी कॉलेजच्या शिक्षणाच्या नंतर पुढे शिक्षण घ्यायचं होतं, पण तिकडे ते पुढे स्कोपही नव्हता. माझंही आता वय त्यावेळेला 20-21 झालं होतं. घरामध्ये आमचे 6 भावंड, म्हणजे मी धरून 6 भावंड, वडील आजारी असायचे, घरात अवस्था अत्यंत वाईट होती. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने घरामध्ये आपण हातभार लावलाच पाहिजे. काही ना काहीतरी करून या घरामध्ये आपण या ठिकाणी मदत केल्याशिवाय आपल्याला कुटुंबावरती आणता येणार नाही. म्हणून मी नोकरीच्या शोधात होतो, पण त्वरित नोकरी मिळणे शक्य नव्हती. म्हणून आमच्या गावाच्या जवळ एक 10-12 किलोमीटर अंतरावरती सातपाटी नावाचं एक मोठं मासेमारीचं बंदर आहे पालघर तालुक्यात, पालघर जिल्ह्यात सुद्धा. आता त्या ठिकाणी माझे एक नातेवाईक शिक्षक होते, त्यांच्या खोलीवर जाऊन मी राहिलो आणि तिकडे
बोलता बोलता 2-4 मुलांची दोस्ती केली आणि 2-3 मुलांना आवल्या वेळात शिकवायला सुरुवात केली. 3 मुलं घेऊन मी शिकवायला सुरुवात केली. त्या मुलांना त्यांना इतकं शिकवणं आवडलं की त्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला तुम्ही सगळं आता आम्ही सारखे नापास होतो इंग्रजीमध्ये, आम्हाला शिकवत राहा. पण मग मी म्हटलं 3 मुलं घेऊन मी काय करणार. पण नंतर ते म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मुलं आणून देतो, आम्ही मित्र गोळा करतो आणि तुम्हाला सांगतो 3 मुलं घेऊन सुरू केलेला हा क्लास 2-3 महिन्यामध्ये 50-55 विद्यार्थ्यांच्या पलीकडे गेला आणि मी तिकडे वर्षभर चांगल्या प्रकाराने क्लासेस चालू शकलो. त्या क्लासेसचं मुळे माझं नाव झालं. आय गॉट नेम इन द फेम ऑल्सो. एक चांगलं इंग्रजी शिकवणारी टीचर आहेत, चांगलं समजावून सांगतात. आजूबाजूला आता शाळा सुरू झाल्या होत्या, त्यांनाही माझं नाव कळलं होतं. त्या 71च्या सुमाराला मला आठवतं की नेमकं आपलं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं आणि त्यावेळेला पेपरामध्ये सारखी बातमी यायची की बा मुख्यमंत्र्यांच्या निधीला काहीतरी मदत करा. आता आम्ही तर काय मदत करू शकत नव्हतो, पण ती कल्पना माझ्या डोक्यात गेली आणि मी त्या मुलांना म्हणालो की आपण काहीतरी करायचं. आणि आम्ही सातपाटीचं गाव मोठं आहे, गावभर फिरलो त्या काळामध्ये आणि घरोघर फिरून त्या वेळेला गोळा केलेले जी काही मोठी रक्कम होती, त्या काळातली रक्कम 15-20 हजार म्हणजे फार मोठी रक्कम होती. ती आम्ही आणा पैसा रुपया गोळा करत करत केली गोळा. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना आम्ही नेऊन ती मंत्रालयात, म्हणजे त्यावेळेचं ते सचिवालय, आताचं नाव मंत्रालय, त्या सचिवालयात नेऊन दिली आणि पहिल्यांदा सचिवालयाचं दर्शन मला त्यावेळेस झालं. आणि इंडो पाक वॉर मध्ये आपणही काही कॉन्ट्रीब्युशन केलं याचा मोठा आनंद वाटला, मिळाला. तेव्हा अशा पद्धतीचं काम केल्यामुळे सातपाटी भागात माझं नाव बऱ्यापैकी झालेलं होतं. त्याचा फायदा असा झाला की मला शिकवत असताना दुसऱ्या एका शाळेतून ऑफर आली की तुम्ही इथे शिकवायला येता का. मी विचार केला की क्लासेस हे आळवावरचं पाणी आहे, उद्या ते बंद पडलं, मुलं सोडून गेली, कोणी फी नाही भरली तर आपल्याला ते भरोसाचं काम नाहीये. म्हणून मी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आमच्याकडे उमरोळीला नूतन विज्ञान मंदिर नावाचं उमरोळी गाव आहे, तिथे हायस्कूल होतं. त्या हायस्कूलला मी जॉईन झालो आणि तिकडे मी शिक्षक पेशाला माझी श्री गणेशा ऑफिशियली सुरू केला. हे मध्ये करत असताना मला वाटलं होतं की आपण चांगली धडपड करत राहिली पाहिजे. ऐकत होतो की मंत्रालयात किंवा मुंबईला नोकरीला जाण्यासाठी किंवा मोठी नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षेला द्यावी लागते. पण स्पर्धा परीक्षा द्यायला तिकडे क्लासेस नव्हते, मार्गदर्शक नव्हते, काय करावं माहित नव्हतं. पण जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी एकदा फिरायला गेलो तेव्हा रस्त्यावरती मग पुस्तकाचा जो भांडार पडला होता जुन्या तर ते जनरल नॉलेजची काही पुस्तकं घेतली, थोडीशी वाचनाची पुस्तक घेतली. वाचनाची आवड मला हायस्कूलला कॉलेजला चांगली होती आणि मग ते मी जनरल नॉलेजची पुस्तकं वाचून काढली, माझ्या पद्धतीने केली आणि MPSC ला डायरेक्ट मंत्रालयातल्या त्यावेळेच्या असिस्टंट, म्हणजे आताच्या पोस्टला ते सहाय्यक कक्ष अधिकारी पद म्हणतात, त्या सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी मी परीक्षेला मुंबईला येऊन परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पास झालो. सांगायची गोष्ट अशी आहे महत्वाची की आज तुम्हाला सरकारमध्ये 3% 4% जागा रिझर्वेशन आहे अपंगांसाठी. ते करण्यासाठी आम्ही फार मोठी मेहनत घेतली, त्रास घेतला, तो भाग वेगळा. पण माझ्या वेळेला त्या वेळेला 1970-71च्या सुमाराला फक्त ग्रॅज्युएट झालेला असला पाहिजे आणि मेरिटला तुम्ही यायला पाहिजे. त्याप्रमाणे मी मेरिटला आलो आणि मी 72 साली मंत्रालयामध्ये वित्त विभागामध्ये त्यावेळेच्या असिस्टंट पोस्टला, आताची त्या पोस्टला आम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणतो, त्या पदावरती मी त्या वेळेला 72ला जॉईन झालो आणि माझ्या मंत्रालयातला आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात झाला. खरं म्हणजे मंत्रालयामध्ये खूप लोक, एवढी सगळे डिपार्टमेंट, मोठं कार्यालय, पण 2 कोबड्या असलेला आणि पायात 2 कॅलिपर असलेला पहिला माणूस मी मंत्रालयात प्रवेश केला. त्यामुळे तसं मी बऱ्यापैकी चर्चेचा विषय होतो. मंत्रालयामधल्या माझ्या नोकरीमध्ये मी माझ्या पद्धतीने मन लावून काम करत होतो. त्यांच्या परीक्षा असतात त्या परीक्षा देत होतो, त्या परीक्षा पास होत होतो, पुढे पुढे प्रमोशन घेत होतो. आताच माझ्याबद्दल माहिती देताना सांगितलं की 1983 पासून मी गॅझेटेड ऑफिसर झालो आणि त्यामधल्या काळामध्ये विवाह झाला माझा. विवाह मला नशिबाने फार
त्या बाबतीत मी नशीब ठेवलं की मला सुदृढ बायको मिळाली, सुंदर बायको मिळाली. तिला कुठल्याही प्रकारचे शारीरिक व्यंग्य नाहीये. आज माझ्या कुटुंबामध्ये मला एक मुलगा, 2 मुली, असं छान कुटुंब आहे. हे सगळे मुलं नोकरी करत आहेत, आपापल्या पद्धतीने उच्च पदावरती गेलेले आहेत. अगदी आता मला नातवंड ही मोठी मोठी आहेत. मग ते एक नात ती गेल्याच महिन्यामध्ये माझी अमेरिकेला पुढचं शिक्षण घ्यायला गेलेले आहे. दुसरी नात आता डिझायनिंग मध्ये आता डिग्री घेऊन बाहेर पडलेले आहे. त्या सगळे मला जवळजवळ 6 नातवंड छानपैकी शिक्षण घेत आहेत. तर मला एक चांगली बायको मिळाली, संसार चांगला केला. हे सगळी घडी बसवल्यानंतर मी पुन्हा थोडस शासकीय कामाच्या बरोबर अपंग क्षेत्रातल्या कामामध्ये तिथे काहीतरी आपण अपंग कल्याण काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे, या पोटतिडकीने कामाला लागलो. ती सुरुवात झाली आमची अपंग मैत्री नावाची आमची एक संस्था. मुंबईमध्ये ती आम्ही स्थापन केली होती. आमचे वसंत भावे नावाचे एक चांगले हँडिकॅप अपंग एक ऑफिसर होते प्रायव्हेटमध्ये. ते हायजेलिस हॉस्पिटलला काम करत होते. त्यांच्या अधिपत्याखाली ती संस्था उभी राहिली आणि आम्ही अपंग मैत्री म्हणजे अपंगांनी अपंगांसाठी तयार केलेली अपंगांची संस्था, अशी पहिली संस्था आमची त्यावेळची. आणि आम्ही त्या कामाला सुरुवात केली. आणि मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मागण्या शासनाकडे मागत गेलो, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायचा प्रयत्न करत गेलो, एकत्र येत गेलो, चर्चा करत गेलो. त्या काळामध्ये अपंगांना एकत्र येणं सुद्धा फार कठीण काम होतं. आज मोबाईल आहे, आज फोन आहे, आज आपण एकमेकांना ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकतो. तो जमाना फार वेगळा होता. एकत्र येणंही फार मुश्किल काम होतं. पण आम्ही एकत्र आलो, मध्ये मध्ये भेटत राहिलो. दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये आमच्या मिटिंगा 2 महिन्यांनी व्हायच्या आणि आम्ही काही कामं घेऊन त्याप्रमाणे कामं करायचो. त्या माध्यमातून आम्ही बरीचशी कामं केली. त्याच वेळेला मग अनेक संस्था पुढे येत गेल्या. आमचा कामाचा पसारा बघून आम्ही आणखी नॅशनल फोरम फॉर डिसेबल नावाची संस्था स्थापन केली. अखिल महाराष्ट्र अपंग विकास महासंघ स्थापन केल्या. अनेक प्रकारच्या संस्था अपंगांच्या एकत्र आणल्या. त्याचा मी पहिला प्रेसिडेंट होतो. या बऱ्याचशा संस्थेमध्ये मी पदाधिकारी राहिलो आणि आमच्या पद्धतीने काम करत राहिलो. मी या सगळ्या कामामध्ये एक प्रकारचा केंद्रबिंदू होतो, कारण शेवटी मी कामाला मंत्रालयात होतो. त्यामुळे सगळी कामं, सगळ्या गोष्टी ह्या मंत्रालयाच्या मार्फतच होत असेल, किंवा आपल्याला जिल्हा लेवलला, तालुका लेवलला काही फोनाफोनी करायची असेल तर मंत्रालयातून एक चांगलं काम होत असे. म्हणून मी त्या कामाचा एक केंद्रबिंदू होतो आणि मलाही त्या कामामध्ये प्रचंड आवड असल्यामुळे आणि तसा मला विश्वास होता की आपण याच्यात काही करू शकू, तर काही कल्याणीचे बऱ्याचशा गोष्टी आम्ही मंत्रालयात करायला सुरुवात केली. एका वाक्यात सांगायचं म्हणजे मी ज्या वेळेला 1971 मंत्रालयात लागलो, 72, त्यावेळेला 72 पासून 72 साली मंत्रालयामध्ये विकलांग लोकांसाठी, अपंगांसाठी फक्त 1 किंवा 2 ऑर्डर्स होत्या. आज तुम्हाला जर मंत्रालयात गेलात, कमीत कमी 200 सव्वा 200 आदेश निघालेले दिसतात. एवढा सगळा पसारा हा जो वाढत गेला, सरकारने खूप केलं. आमच्यापर्यंत आम्ही ही मागण्या करत राहिलो. संस्था पुढे आल्या, जागृती झाली. यात तर गरजेनुसार त्या GR निघत गेल्या, ऑर्डर निघत गेल्या. पण त्यावेळेला तो दुर्लक्ष असलेला घटक तो आता बऱ्यापैकी फोकसमध्ये येत गेला आणि मंत्रालयामध्ये आम्ही फार चांगल्या पद्धतीने एक काम करत होतो. योगायोगाने एक चांगलं झालं की 1981 साल जे होतं त्याला आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष असं म्हणतात. शॉर्टमध्ये IYDP, इंटरनॅशनल इयर फॉर द डिसेबल पीपल, असं ते वर्ष युनोनी जाहीर केलं होतं. आणि त्या वर्षी अगदी शेवट आमच्या त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक जागतिक मीटिंग घेतली गेली आणि ती जागतिक मीटिंग सिंगापूरला होती. आमच्या संस्थेलाही आमंत्रण आलं होतं आणि त्या संस्थेच्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी काही लोकांना सांगितलं की असं सिंगापूरचं आमंत्रण आहे, जाण्या येण्याचा हा खर्च मोठा आहे, तर तुम्हाला कोणाला जमत असेल तर बघा. आता तो माझ्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी होती. त्यावेळेला बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना जाऊन एका दोघा ओळखीच्या माणसामार्फत भेटलो आणि त्यांनी माझी पूर्ण ट्रिप स्पॉन्सर केली. त्यामुळे मी पहिल्यांदा विमानात बसलो, पहिल्यांदा परदेशात गेलो, पहिल्यांदा जागतिक परिषद अटेंड केली आणि 1981च्या जागतिक परिषदेमध्ये सगळ्या जगातले अपंग एकत्र राहिले होते. आणि त्यामुळे एक फार मोठा दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन, एक विशाल अनुभव आम्हाला त्या पहिल्याच याच्यामध्ये मिळालं.
त्यावेळेला मला जेव्हा माझं अपंगत्व मनाला शल्य वाटायचं, ते शल्य माझं फार कमी झालं, कारण माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अपंग असलेले लोक मी त्या ठिकाणी बघितले. अगदी त्यांच्या अपंगत्व म्हणजे पराकोटीचं अपंगत्व असलेले मंडळी त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. आणि त्यामुळे त्या जागतिक परिषदेचा मला फार मोठा फायदा झाला. आणि ते शासनाकडून थोडाफार प्रमाणामध्ये स्पॉन्सर झाल्यामुळे मी येऊन त्याच्याबद्दलचा 81 साली शासनाला रिपोर्ट दिला की जगात काय चाललंय आणि आम्ही काय जाऊन तिकडे गेलो आणि काय करणं आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये माझं नाव हळूहळू व्हायला लागलं. अर्थात तो माझा पहिला परदेश दौरा झाल्यानंतर मला त्यानंतर मात्र या क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेला परदेशात जाण्याची संधी मिळाली. 84 साली मी ऑस्ट्रेलियाला सोलो बेटावरती होतो. त्यावेळेला मला वसंतदादा पाटलांकडून मदत झाली होती. बाकीची थोडीफार मदत मी स्वतःचा पदरचा थोडासा खर्च केला होता. त्या सोलो बेटावरती जवळजवळ मी 28-29 दिवस होतो. तिकडे आम्हाला लिडरशिपचं ट्रेनिंग दिलं गेलं. तिकडेही जगातले वेगवेगळ्या देशातले लोक आलेले होते. काही सिंगापूरला भेटलेले होते, काही नवीन आले होते. आणि मग तिकडे सुद्धा आम्ही या आमच्या विषयावरती बरीच सखोल चर्चा केली. काय करायला हवं आहे, कोणत्या देशात काय आहे, कोणत्या देशात काय नाही आहे, आणि त्याच्यामधून आम्हाला काय कमी पडतंय, आम्ही कुठे कमी पडतो आणि काय करायला पाहिजे याची एक प्रकारची दिशा मिळत गेली. तशी संधी मला 1990ला चायनामध्ये बीजिंगला जायला मिळालं. त्यावेळेला खरं म्हणजे चायना हा देश तसा फारसा कोणाला इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस वगैरे घेत नव्हता. आताच त्यांनी बाहेरच्या लोकांना घ्यायला सुरुवात केली होती. मला वाटतं एक तो आशियाई खेळ एक चालू केला आणि तो 1990ला भरवल्यानंतर आमची कॉन्फरन्स बीजिंगला झाली. तिकडेही आम्हाला फार मोठा अनुभव आला. मी त्यावेळेला माझ्या पद्धतीने तिकडे चीनमध्ये काही संस्थांना भेटी दिल्या, तिकडली माहिती घेतली. आणि त्यावेळेला सुधाकरराव नाईक समाज कल्याण मंत्री होते, शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून मला काही प्रमाणात पार्शियल मदत मिळाली आणि पार्शियल मदत थोडीफार मदत मी माझ्या पदरची केली आणि आम्ही तोही दौरा करून आलो. असे अनेक दौरे, अगदी इंडोनेशियाच्या सोलो बेटावर देखील मी होतो, तिकडेही माझा अनुभव मिळाला. पण ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा मला एक झाला होता की मी जगातल्या अनेक देशामध्ये आपल्या देशाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व केलं होतं. त्याचा फायदा मी असा केला की मी स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर असताना मला जे काही मंत्रालयात लोक भेटायचे, आमचे काही अपंग लोक, आणि मला सांगायचे की आम्हाला पण विमानात बसायची इच्छा आहे, आम्हालाही जग बघायचं आहे, पण आम्हाला कोणी जगात म्हणजे संधी मिळत नाही आणि विमानामध्ये घेऊन जायला कुठली आम्हाला टुरिस्ट कंपनी तयार होत नाही. तर त्यामुळे आमची अडचण झाली. माझ्या डोक्यात चांगलं घट्ट बसलं होतं की यांना काहीही करून आपल्याला परदेश दौरा करायचा आहे आणि त्यांनी जग दाखवायचं आहे की जग किती ऍडव्हान्स झालंय, त्यांनी अपंगांसाठी काय काय केलेलं आहे, त्यांचे रस्ते, त्यांची शैक्षणिक पद्धती, त्यांचा रोजगार, त्यांचे धोरणं, त्यांचं लोकांचं आयुष्य जगण्याचं लाईफस्टाईल हे सगळं दाखवावं म्हणून मी वाट बघत होतो. आणि त्या पद्धतीने मी महाराष्ट्र राज्याचा अपंग वित्त विकास महामंडळाचा त्यावेळेला मॅनेजिंग डायरेक्टर असल्यामुळे शासनापुढे हा प्रस्ताव मांडला. चंद्रकांत हंडोरे साहेब आमचे समाज कल्याण मंत्री हे आमच्या महामंडळाचे त्यावेळेला अध्यक्ष होते आणि ते मंत्रीही होते या शाखेचे. त्यांना ही कल्पना समजून सांगितली आणि आम्ही आमच्या पैशाने, शासनाचा एक नया पैसाही न घेता, कोणाकोणाला जायचं आहे म्हणून आम्ही पेपरामध्ये जाहिरात दिली. आपल्या त्यावेळेला एक सचिन ट्रॅव्हल नावाचा, एक सचिन जकातदार नावाचा एक अपंग मनुष्य सचिन ट्रॅव्हल नावाची संस्था चालवायचा, टुरिस्ट संस्था. त्यांना भेटून सगळं समजावून सांगितलं. कमीत कमी पैशामध्ये, नो लॉस नो प्रॉफिट मध्ये आम्हाला तो घेऊन जाऊ म्हणून म्हटलं. आणि आम्ही एक नाही दोन नाही, चक्क 25 लोकांचा एक मोठा ग्रुप युरोपला नेला. त्या दौऱ्याचं खरं नाव म्हणजे युरोप अभ्यास दौरा होता. आम्ही बघायला कमी गेलो पण तिकडे अभ्यास करायला जास्त गेलो. माझ्यासोबत 25 अपंग होते, अख्ख्या राज्यातले लोक आले होते आणि त्या 25 लोकांना घेऊन आम्ही गेलो. आमचे त्यावेळेला नॅशनल हँडिकॅप कॉर्पोरेशनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, IAS ऑफिसर तिकडे जे होते त्यांनाही आम्ही, त्याच्या रविकांत नावाचे, त्यांनाही आम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह केलं. आणि जाण्यापूर्वी आम्ही त्या देशातल्या लोकांना पत्रव्यवहार केला की आम्ही येतो आहोत, आम्हाला तुमच्याकडे माहिती पाहिजे आहे, मीटिंग्स अरेंज करा. आम्ही मोजून जवळजवळ 3 ते 4 NGO ना भेटी दिल्या आणि 3 ते 4
शासकीय पातळीवरच्या बैठका घेतल्या आणि तिकडे विचारांची देवाणघेवाण करून आपला हँडिकॅप वर्ग त्या भागात किती पुढे गेलेला आहे आणि आपण काय करायला पाहिजे आणि काय कुठल्या पातळीवर सगळं चाललेलं आहे याची माहिती मिळाली. त्याचं मोठं एक समाधान मिळतं की आपण हे होण्यापूर्वी आम्ही ही कल्पना राष्ट्रपतींनाही जाऊन दिली होती. त्यावेळेला प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती होत्या, त्यांच्याशी याच्याबद्दल आम्ही चर्चा केली होती. स्वतः जाऊन सगळे विषय समजून सांगितलं होता. त्यांनीही खूप कौतुक केलं होतं. तर थोडक्यात म्हणजे परदेश दौरेही त्या मानाने फार चांगले झाले आणि त्या परदेश दौऱ्याचा उपयोग मला आपल्या मंत्रालयीन कामामध्ये, महामंडळाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात करता आला. मी सगळं हे करत असताना प्रमोशन घेतच होतो. सेक्शन ऑफिसर झालो, शासनाचा अवर सचिव अंडर सेक्रेटरी झालो, शासनाचा डेप्युटी सेक्रेटरी उपसचिव झालो. मग हे सगळं चालू असताना शासनाबरोबर अपंगांच्या मागण्या, अपंगांसाठी सुखसोयींचा सारखा पाठपुरावा चालू होता. त्याचा परिपाक कसा झाला की जयंतराव आवळे त्यावेळेला समाज कल्याण मंत्री होते. त्यांना ही कल्पना समजून सांगितली आणि त्यांनी एक महाराष्ट्रातल्या अपंगांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी एक महामंडळ असावं हे त्यांनी त्यावेळी मान्य केलं आणि त्यांनी ते त्यावेळेच्या सगळ्या कॅबिनेटच्या कानामध्ये समजून सांगितलं आणि त्यांना सगळं ते गळी उतरवलं आणि मग माणसं 2002 साली अपंग विकास महामंडळ जन्माला आलं. कल्पना मांडण्यामध्ये आमचा पुढाकार होता. मंत्रालयात मी डेप्युटी सेक्रेटरी ऑलरेडी होतो म्हणून पहिली जबाबदारी आमच्यावर टाकली की तुम्ही जी मागणी करता तर तुम्हीच घ्या आणि ते करून दाखवा. अशा पद्धतीने एक फार मोठं चॅलेंज माझ्यावर टाकलं गेलं आणि ते आपण एक प्रकारचं शिवधनुष्य ते होतं पण ते मी स्वीकारलं, उचललं आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाचा पहिला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तिकडे रुजू झालो. पहिल्याच वेळेला काही दिवस मंत्रालयात काम केलं पण अर्थात मंत्रालयात महामंडळाला काही कायम जागा मिळू शकत नव्हती म्हणून शेवटी अशा पद्धतीने जागा शोधून काढली की जी सगळ्या लोकांना सोयीस्कर पडेल. मुंबईच्या मधोमध वांद्रे पूर्व मुंबईचा भाग आहे, तिकडे म्हाडाची बिल्डिंग आहे. त्या म्हाडाच्या बिल्डिंगला तळमजल्यावरती जिकडे कुठलाही अपंग येऊ शकेल, त्यांना अडचण येणार नाही अशी एक जागा घेतली आणि ती जागा भाड्याने घेऊन तिकडे माझ्या महामंडळाचं त्या ठिकाणी आम्ही श्री गणेश सुरू केला. माझं महामंडळ, आमचं महामंडळ हे देशातलं तिसरा नंबरचं महामंडळ. यापूर्वी देशामध्ये 2 महामंडळं होती. बऱ्याच लोकांना वाटायचं किंवा नॅशनल लेवलच्या लोकांनी म्हटलं की आम्ही 2-3 केलेच काय होत नाहीये, तुम्ही तरी काय करणार आहात. पण मला ते एक मनाला एक टोचलं होतं की काय करणार ते करून दाखवतो. कारण त्या ठिकाणी जी लोक होते ते फिजिकली साऊंड लोक होते. मी पहिला असा माणूस होतो की त्या अपंग महामंडळाचा अपंग व्यक्ती होतो. तो जो शासनाने जाणीवपूर्वक निर्णय घेतला, एका अपंग माणसालाच मॅनेजिंग डायरेक्टर केलं, त्याचा परिणाम असा झाला की आजूबाजूच्या लोकांना एक फार मोठा, अपंग लोकांना फार मोठा आनंद मिळाला. आपलाच एक माणूस कुबडे घेऊन चालणारा त्यातलाच एक विषय आणि आपल्याच महामंडळाचा एमडी आहे या विश्वासाने मोठ्या प्रमाणात लोक आले आणि बोलता 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 ते शून्यातलं महामंडळ 3-3.5 वर्षामध्ये मी जवळजवळ 1 नंबरला आणलं आणि शेवटी 2006 साली महामहिम अब्दुल कलाम साहेब ज्या वेळेला भारताचे राष्ट्रपती होते त्यांच्या शुभ हस्ते मला देशातलं सर्वातलं उत्कृष्ट महामंडळ अपंग क्षेत्रातलं म्हणून मला राष्ट्रपती पुरस्कार दिल्लीला देण्यात आला. त्याच्या अगोदर मला एक राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होताच आणि तो होता मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द कंट्री. त्यावेळेला व्यंकटरामन साहेब आपल्या भारताचे राष्ट्रपती होते. आपले सीताराम नावाचे ते मोठे समाज कल्याण मंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेला मला 92ला जो पहिला पुरस्कार दिला. त्याच्यामुळे मिळालेला आनंद तो अगदी शब्दातीत होता कारण ते पहिलं राष्ट्रपती पुरस्कार होतं. पुढे मला अब्दुल कलाम साहेबांकडून सुद्धा मिळालं आणि माझं अपंग क्षेत्रात कार्य चालू राहिलं. मला आता आपल्या आयोजकांनी सांगितलं की थोडीशी कल्पना लोकांना आपल्या महामंडळाबद्दल द्या. काय हे महामंडळ आहे तर हे महामंडळ सगळ्या प्रकारच्या अपंगांसाठी आहे. पूर्वी अपंगांचे 4 प्रकार होते तुम्हाला माहिती आहे. ऑर्थोपेडिक हँडिकॅप म्हणजे अस्थिव्यंग, ब्लाइंड, अंध, डेफ अँड डम, मूकबधीर आणि मेंटल रिटार्टेड मानसिक रुग्ण हे 4च प्रकार होते. पण नंतर
आता त्याच्यामध्ये वाढ करून 21 प्रकारचे अपंग एकत्र आणण्यात आलेले आहे. याची तुम्हाला कल्पना असेल. वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यंग कमतरता असलेले जी मंडळी असतात त्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे. तर या लोकांना म्हणजे पूर्वी 4 प्रकारचे लोक होते, आता ते वाढले. या लोकांना उभं करणे हे मुख्य काम होतं आणि ते उभं करण्यासाठी मला 4 भिंतींपासून काम होणार नाही हे माहिती होतं. त्या परिस्थितीमध्ये पायाला भिंगरी लावून 2 कुबड्या घेऊन मी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ऑलमोस्ट एखाद दुसरा जिल्हा राहिला असेल, नाहीतरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिकडल्या अपंग संस्थेना भेटलो, समाज कल्याण अधिकाऱ्यांना काही भेटलो, काही आम्हाला ओळखीच्या लोकांच्या मार्फत त्या लोकांना भेटलो. त्या ठिकाणी शिबिरं घेतली, मार्गदर्शन केलं, काय काय आम्ही देतो, काय काय आम्ही करतो, तुम्ही काय करायचं आहे त्या पद्धतीने समजून सांगितलं की बा आमचा एक प्रिस्क्राईब फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा असतो. साधारणपणे 18 वर्षाच्या वयापासून 60 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ते मिळतं. त्यांना जास्त कंडिशन्स काहीच नाही. एक तर त्याला अपंगत्वाचा दाखला हा सगळ्यात महत्वाचा, तो सगळा बेस असतो आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत, मग तुम्हाला कर्ज दिलं जातं. कर्जाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे तुम्हाला छोटंही कर्ज मिळतं, मायक्रो लोन ज्याला म्हणता येईल. माझ्या काळामध्ये 20,000 रुपयाचं कर्ज 2% व्याजाने देत होतो आम्ही. आणि दुसरी जी कर्ज आहेत, जी मोठी कर्ज आहेत 1 लाख, 3 लाख, 5 लाखापर्यंत, ती आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आपलं त्यावेळेला आपलं नॅशनल हँडिकॅप फायनान्स कॉर्पोरेशन हे राष्ट्रीय जे कॉर्पोरेशन आहे त्यांच्याकडनं रक्कम मिळायची. जवळजवळ 90% रक्कम त्यांच्याकडनं यायची. 5% रक्कम ही आपल्या महाराष्ट्र शासनाची असायची आणि 5% हे ज्याला आपण कर्ज देतो त्या लाभार्थीची मिळून आपण त्या योजना राबवल्या. आम्ही सुरुवातीपासून अतिशय स्वच्छ कारभार केला. म्हणजे आज सांगता आनंद वाटतो की इतक्या महामंडळामध्ये एमडी म्हणून काम करणं हे तसं फार जिकिरीचं काम असतं. शक्यतो कुठला तरी घोटाळा होतो, काही ना काहीतरी बालंट अंगावर येतं, कोणाला डिपार्टमेंटरी इन्क्वायरी लागतात, कोणाला जेलमध्ये जावं लागतं, कोणावरती ऍक्शन घेतली जाते, कोणाला सस्पेंड केलं जातं. पण माझ्या अंगावरती चिखल फेकतं काय, पण कुठला एक शिंतोडा सुद्धा उडला नाही. अशा पद्धतीने आर पार स्वच्छ काम मी महामंडळात केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून मला त्या ठिकाणी 2006 साली अब्दुल कलाम साहेबांकडनं तो पुरस्कार मिळाला. आम्ही कर्ज देताना त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतो. अगदी आता तर सध्या 3 लाखापर्यंत कर्ज आपल्या महामंडळाच्या माध्यमातूनच दिलं जातं. तुम्ही ती माहिती द्यायची, सोबत तुमचा थोडासा मोठा प्रकल्प असेल तर एक रिपोर्ट द्यावा लागतो. तुम्ही काय करणार आहात ते सादर करावं लागतं आणि तो रिपोर्ट घेऊन दिला की तुम्हाला तिकडे. माझ्या वेळेला मी एक पद्धत सुरू केली होती, जो येईल त्याचं पहिला नाव टाकल्यानंतर त्यानं सिरियल नंबर द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे उद्याला खालचे वर, वरचे खाली होता कामा नये किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्यावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन किंवा आक्षेप येता कामा नये या हेतूने मी एक सिरियल नंबर लावले होते. त्या सिरियल नंबर प्रमाणे मी करत गेलो. ज्यांच्या गुणाच्या पेपर कमी असतील, ज्यांचे कोणची कमतरता असेल ते बाजूला ठेवून तुम्ही पूर्तता करा, तो परत पुढचं घेत गेलो. त्यामुळे काम फार स्वच्छ झालं आणि देशातल्या लेवलला सुद्धा त्या कामाचं फार कौतुक केलं गेलं. आजही हे महामंडळ कार्यरत आहे. त्याच वेळेला मला बऱ्याचशा शासनाच्या कमिटीवरती घेतलं गेलं. आज सांगायचा उल्लेख मला एक आहे थोडक्यात की तिकडे त्यावेळेला पोस्ट आयडेंटिफिकेशन म्हणजे अपंग माणूस कुठे नोकऱ्या करू शकतो, कोणत्या पोस्टवरती काम करू शकतो यासाठी पोस्ट आयडेंटिफाय करायच्या असं एक कमिटी केली गेली आणि त्या कमिटीमध्ये मला घेतलं गेलं. सुरुवातीला जो तो आपापला अपंगाला टाळत होता, पण नंतर आम्ही फार प्रत्यक्ष मी फार सहभाग घेतला, थोडी आक्रमक भूमिका घेतली आणि काहीतरी 2004-2005च्या सुमाराला जवळजवळ 9,500 जागा अपंगांच्या शासकीय सेवेत भरल्या गेल्या. अर्थात जागा भरल्या गेल्या, त्याच्यामध्ये लोकांनी थोडासा गैरफायदा घेतला. त्यावेळेला मलाही संशय होताच की गैरफायदा लोक घेऊ शकतील, कारण मला तसा अंदाजही आला होता. कमी अपंगत्व असताना 4 पैसे देऊन आपल्याला सर्टिफिकेट मिळवायचं 40%चं. आपल्याला इथं लोन घेताना 40%हून खाली अपंगत्व चालत नाही, 40%च्या वर पाहिजे. तर आपल्याकडे काही वेळेला काही ठिकाणी जिल्हा लेवलला किंवा काही मॅनेज करून लोकांनी दाखले आणले आणि काही लोकांनी ते लोन तसं घेतलं. आम्ही आमच्या त्याच वेळेला मी गव्हर्नमेंटला कळवलं होतं की ज्या ज्या अपंगांना हा अपंगत्वाचा फायदा मिळतो त्यांची पडताळणी करा. जसं आपल्याकडे जात पडताळणी नावाचं एक पथक आहे, तसं
अपंगांचं सर्टिफिकेट पडताळणी हा प्रकार असला पाहिजे, हा मी विचार त्यावेळेलाही मांडला होता. पण तो फारसा कोणी ऐकला नाही, सिरियस घेतला नाही. त्यामुळे जे काही काही लोकांनी गैरफायदे घेतले त्याचं चित्र तुम्ही आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघता आहात. आता बच्चू कडू साहेबांनी त्याच्यात लक्ष घालून ते घेतल्यामुळे कितीतरी बोगस अशा प्रकारची लोक बघायला मिळालेली आहेत आणि त्याच्यावरती कडक बंदोबस्त झाला पाहिजे. पण आम्ही मात्र त्यावेळेस तो प्रयत्न करायचा माझ्या परीने प्रयत्न केला आणि प्रयत्न करत राहिलो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची ती सेवाच्या शेवट मी केलेला अभ्यास दौरा, युरोप दौरा हा आमच्या लोकांच्या परमनंट कायम डोक्यात राहील. याशिवाय कुटुंबाचं काम, घरातलं काम, घरातलं हे समाजसेवा, समाज संघटनेचा अध्यक्ष वगैरे वगैरे माझं काम चालू होतं. आणि शेवट रिटायर झाल्यावर मी एकदा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यांना समजून सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मला एक प्लॉट दिला आणि म्हणाले की तुम्ही काम केलेलं मी बघितलेलं आहे, आता तुम्हाला मी प्लॉट देतो, तुम्ही त्याचा कसा उपयोग करता बघा. मी एक माझी अभिनव वसंत माझ्याच नावाची बिल्डिंग उभी केली, अभिनव वसंत नावाची, आणि तिथं 80% अपंग लोकांना आम्ही अत्यंत स्वस्तात घरं दिलेली आहे. आज आम्ही हे सगळी लोक एकत्र एका बिल्डिंग मध्ये राहतो आहोत, आनंदाने जगतो आहोत. म्हातारपणामध्ये एकत्र राहण्याचा आणि एक मुंबईसारख्या ठिकाणी डोक्यावर शेल्टर मिळण्याचा एक मोठं भाग्य, एक मोठं आमच्या डोक्यावरती एक छप्पर मिळालं आणि आम्ही इथे सुखाने दिवस काढतो आहोत. थोडक्यामध्ये ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुटुंब असो, गाव असो, घर असो, संस्था असो, हाऊसिंग संस्था असो, कॉर्पोरेशन असो, या सगळ्या ठिकाणी जेवढं जमेल तेवढं काम केलं आणि आता मी माझे वयाची ही 77व्या वर्षामध्ये आता प्रवेश करतो आहे आणि अत्यंत सुखाने माझं आयुष्य जगतो आहे. मला वाटते मी एका दमात तुम्हाला बरंच काही सांगितलं. वेळेचं बंधन आहे. मी मुळात शिक्षक होतो हे तुम्हाला बोललो सातपाटीला, त्यामुळे तासन तास मला बोलायची आवड आहे, सवय आहे. पण सगळीकडे बंधन तर पाळलं पाहिजे, त्याप्रमाणे मी ते बंधन पाळतोय आणि माझा तुमच्या समोर मांडतो आहे. शेवटला मात्र एक आहे की मी अगदी अलीकडे या सगळ्या गोष्टींचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, दिव्यांगांचा दीपस्तंभ नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा सगळा इतिहास अगदी व्यवस्थित लिहिण्यात आलेला आहे. तेही कामाला चालू आहे. आता लिखाणाचं काम थोडंफार करतो आहे. बोला. धन्यवाद सर. मी काही बोलण्यापूर्वी तुमचे काही फोटो जे तुम्ही पाठवले ते सगळ्यांसोबत शेअर करतो, त्याविषयी तुम्ही 1-2 मिनिटं सांगा, मग आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ. चालेल. सर दिसतोय फोटो? अपंगाचा दाखला आहे तो, 90% अपंगत्व आहे मला. राष्ट्रपती व्यंकटरामन पुरस्कार देत आहेत दिल्लीला. हे मीरा कुमार या भारताच्या समाज कल्याण मंत्री यांनी मला राष्ट्रीय स्तरावरचं पुस्तक दिल्लीला बोलून दिलं होतं. सगळ्या महामंडळात इतर लोकांच्याही म्हणजे अपंगांच्याच नव्हे बाकीच्याही महामंडळामध्ये आमचं महामंडळ पहिल्या नंबरचं बक्षीस घेऊन गेलं. आम्ही शरद पवार साहेबांना जाऊन आमच्या काही अडचणी मांडल्या होत्या. त्यावेळेचे मुख्यमंत्री ते होते. साधारणपणे ही घटना एक फार पूर्वीची आहे. माझ्याबरोबर माझे 2 अपंग मित्रही होते. आम्ही आमच्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या होत्या. विलासरावांबरोबर त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर जे कॉन्फरन्स व्हायच्या, चर्चा व्हायची आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्या कॉन्फरन्सला चंद्रकांतराव हांडवरे साहेब सुद्धा आहेत, सेक्रेटरी आहेत. सेक्रेटरीच्या बाजूला मीही बसलेलो आहे. आम्ही त्या ठिकाणी आमच्या समस्या महामंडळाचे काय आहेत, कशा पद्धतीने ते आपल्याला अधिक सुदृढ करता येईल याबद्दल समजवण्याचं काम त्या कॉन्फरन्समध्ये मंत्रालयात झालेलं. गोपीनाथ मुंडे त्यावेळेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. बाजूला त्यांच्या किरीट सोमय्याही उभे आहेत आणि आमचे काही मित्रमंडळी आहे. आमच्या कामासाठी त्यावेळेला त्यांनी खूप कौतुक केलं आणि थोडंसं काम चालू राहावं म्हणून आर्थिक मदतीचा चेक पण त्यांनी आम्हाला त्यावेळेला दिला आणि त्या मदतीच्या जोरावरती आम्ही काही ऍक्टिव्हिटी करू शकतो. सुधाकरराव नाईक त्यावेळेला
आमचे संबंध फार चांगले होते. एका आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते आवर्जून आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या आमच्या कार्यक्रमाला भेट दिली. त्यांच्या बाजूला माझी पत्नीही उभी आहे आणि आम्ही तो कार्यक्रम केला. त्याचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. आमच्या लोकांनी म्हणजे अपंग लोकांनी तयार केलेल्या बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री आणि प्रोत्साहन असा तो कार्यक्रम होता. छान कार्यक्रम होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या बंगल्यावरती आमचे मित्र सुहास काळे, जे नंतर माझ्या नंतर महाराष्ट्र राज्याचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले, ते स्वतः अपंग असल्यामुळे मी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये महामंडळावरती आणायचं ठरवलं होतं. मी एक पोस्ट 3 वर्ष रिकामी ठेवली, पण त्यांना जनरल मॅनेजर म्हणून घेऊन आलो आणि माझ्या नंतर ते जनरल मॅनेजर पोस्टवरून MD झाले. ते अपंग स्मृती नावाचे पेपर त्यावेळेला लिहत असत. त्या पेपराचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही खुद्द उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो होतो. त्याचा तो कार्यक्रम आहे. इथे आमचे त्यावेळचे महामंडळ स्थापन झालं त्यावेळचे 2 समाज कल्याण मंत्री, एक आहे जयंतराव आवळे जे कॅबिनेट मंत्री होते, दिगंबर बागल हे राज्यमंत्री होते. यांच्या सहकार्याने, साथीने आणि त्यांच्या मदतीने आम्ही हे महामंडळ स्थापन केलं. त्या उद्घाटनाचा वेळचा हा कार्यक्रम आहे. त्यावेळेला एका पुस्तिकेचं पण प्रकाशन करण्यात आलं. हा आमचा पॅरिसचा फोटो आहे. पॅरिसला आम्ही गेलो होतो त्यावेळेला. बाजूला माझ्या उभे आहेत ते रविकांत नावाचे IAS ऑफिसर आहेत, मी आहे. आमच्या बरोबर असलेले जे 2 अपंग आहेत तेही आमच्या बरोबर आहेत. तिकडे आमची एक फार मोठी महत्वाची कॉन्फरन्स पॅरिसला झाली आणि शासनाच्या वतीने तिकडे आम्ही एका महत्वाच्या विषयावरती त्यांच्या कल्पना, आमच्या कल्पना याचं एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण केली. एक अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात आमची पॅरिसवरून झाली होती. प्रतिभाताई पाटील माझ्या बरोबर त्यावेळेला सुहास काळे सुद्धा आहेत. माझ्याबरोबर त्यावेळेला विजयराव काणे पण आहेत. हे अपंग क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे. दोघंही अपंग क्षेत्रात मोठं काम करतायत. माझे फार जवळचे मित्र आहेत. आम्ही दिल्लीला जाऊन मॅडमना या अभ्यास दौऱ्याबद्दलची माहिती दिली होती आणि अभ्यास दौऱ्यात आम्ही काय करू इच्छितो, काय कल्पना आहेत आणि कशी कल्पना आहे त्यांच्या पुढे मांडलं. त्यांनीही ते आमचं तोंड भरून त्यावेळेला कौतुक केलं. बाबा आमटेंच्या आनंदवनामध्ये आम्ही गेलो. कारण मी माझ्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या कारकिर्दीला सुरुवात करताना मला कोणाच्या तरी चांगला आशीर्वाद घ्यायचे होते, ज्यांनी अशा क्षेत्रात काम केलेलं आहे. पीडितांसाठी, दुर्बळांसाठी, मागे पडलेल्यांसाठी, गरजूंसाठी, कमनशिबी लोकांसाठी. तर माझ्या डोळ्यापुढे पहिल्यांदा बाबासाहेब आपले बाबा आमटे आले आणि आम्ही चक्क बाबा आमटेंच्या आनंदवनात गेलो. तिकडे दिवसभर राहिलो, सगळी माहिती घेतली. त्यांचा मुलगा विकास त्यांनी खूप छान माहिती दिली. तर त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन तो कार्यक्रम कसे करतात, त्यांनी कोणत्या पद्धतीने केलं आणि कशा पद्धतीने कुष्ठरोगी लोकांचं पुनर्वसन केलं याची माहिती घेतली, की जी आपल्याला आयुष्यात कामाला येईल या दृष्टिकोनातून आम्ही बाबासाहेब आपल्या आमटे साहेबांकडे गेलो. हे त्याच वेळेला मग जवळच असताना हेमल कासाला प्रकाशराव बाबा आमटे यांच्या हेमल कासेच्या संस्थेला भेट दिली. त्यांच्याकडे फार मोठा अनुभव घेता आला. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली. कशा कशा अडचणीत त्यांनी हे उभं केलेलं आहे, कोणत्या प्रकारच्या अडचणीतून त्यांना जावं लागलं आणि या सगळ्या अडचणींना तोंड देऊन त्यांनी ते कसं विश्व उभं केलेलं आहे. त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी माझ्या गळ्यात एक साप टाकला. खरं म्हणजे असं म्हणतात का जगातला सगळ्यात विषारी साप आहे. नंतर मला असंही कळलं की हा साप एकदा प्रकाशरावांना चावला होता आणि त्यांना विमानाने ट्रीटमेंट मिळाली म्हणून ते वाचू शकले. पण मला माझ्या गळ्यात तो टाकायला मिळाला होता. मला त्यांनी टाकलं म्हणून मी निर्धास्त होतो आणि माझ्या बरोबर आमचे काही मित्रमंडळी होते त्यावेळेला. तो एक छान कार्यक्रम होता. या दोघांच्या कार्याचा माझ्यावरती बऱ्यापैकी परिणाम झाला होता. खूप छान आहे सर तुमचं. आणि ज्या पद्धतीने ते शिक्षक लोक वेळेचं बंधन पाळतात, तुम्ही अगदी वेळेत हे सगळा प्रवास मांडला. हा वेळ खूप कमी आहे तुमचं, तर ऐकत राहावं असं वाटत होतं सर. या सगळ्या प्रवासात माझ्या मनात एक 2-3 प्रश्न आहे. या संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला की जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही? सर्वोच्च आनंद मला 2 वेळा नक्की मिळाला. एक म्हणजे IYDP इंटरनॅशनल इयर फॉर डिसेबल्ड पीपल 1981
तारखेला आंतरराष्ट्रीय अपंग वर्षाच्या निमित्ताने जागतिक परिषद झाली. त्या जागतिक परिषदेला जाण्याचं, भारतातर्फे जाण्याचं मला भाग्य मिळालं. अंतुल साहेबांनी मला मदत केली होती. तो विमानात बसण्याचा, परदेशात जाण्याचा आणि जागतिक लेवलला जाण्याचा एक प्रसंग, तो अतिशय मोठा प्रसंग जो माझ्या आयुष्यामध्ये मला एक मोठा आनंद देऊन गेला. आणि अर्थातच 1992 साली भारताच्या राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते आपल्याला दिल्लीला जाऊन पुरस्कार राष्ट्रपतींकडून मिळाला आणि तोही आपल्या देशाच्या सर्वोच्च अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांकडून किंवा नेत्याकडून, याचा आनंद. या दोन गोष्टी मला निश्चितपणे मनामध्ये आजही आनंदाचे क्षण खूप आले मला. मी जास्तीत जास्त क्षण आनंदाचेच मानायचा प्रयत्न करतो, पण हे दोन गोष्टी मला निश्चितपणे आठवते, जागतिक परिषद आणि राष्ट्रपती पुरस्कार. सर, याच्या अगदी विरुद्ध, जसं की तुमचं तर खूप पॉझिटिव्ह मन आहे, पण या सगळ्या प्रवासात अशी एखादी घटना की जी आजही तुम्हाला वेदनादायी वाटते, की त्या घटनेला तुम्ही विसरू शकत नाही? काय आहे की तसं मुळामध्येच आपल्या आयुष्याला तसं अपंगत्व आलेलं असल्यामुळे अडचणी अधिक येतात. त्या अडचणीवरती मात करायची मानसिकता ठेवली तर ठीक आहे, नाही तर अशा गोष्टी अपमान होण्याचा, कधी कधी वेदना होण्याच्या, कधी कधी मनाविरुद्ध घटना घडणाऱ्या खूप घटना करतात. पण माझ्या मनात जी एक सध्या अजून जी घोळते ती घटना तुम्हाला एका मिनिटात सांगतो. मी ग्रॅज्युएट झालो भिवंडीच्या कॉलेजमध्ये आणि नोकरीची नितांत आवश्यकता होती म्हणून एका मित्राच्या मार्फत ते काहीतरी इंडियन ह्यूम पाईप नावाची काहीतरी कंपनी होती, तिकडे मी नोकरीसाठी गेलो. त्यावेळेला मी फुल पॅन्ट वापरत नव्हतो, हाफ पॅन्ट मध्ये कुबडे घेऊन चालत होतो. माझे बारीक बारीक पाय, त्यामुळे थोडंसं विचित्र वाटत होतं. मी त्या ठिकाणी पाऊस पडत असताना त्याच्याकडे ते जायला निघालो. ते लांबूनच त्या तिकडे एका ऑफिसरनी माझ्या मित्राला बोलून घेतलं, तो तिकडे काम करत होता, आणि विचारलं काय आहे. तर म्हणाला की हा एक अतिशय गरजू मुलगा आहे, हुशार आहे, आमच्याकडला कॉलेजमधला, ग्रॅज्युएट झालाय, याला कुठलीतरी नोकरी पाहिजे, 4 पैशाची गरज आहे. तर तो त्या ठिकाणी माझ्यासाठी शब्द टाकायला गेला. त्या अधिकाऱ्याने त्याला सांगितलं, त्याने चुकार फायर केलं, नको नको ते बोलले आणि नंतर म्हणाले की दिस इज नॉट अ बेगर्स हाऊस. त्यांना सांगा गेट आउट, येऊ पण नको इकडे, बेगर्स हाऊस नाही, एकदम येऊ पण नका. पण ज्या वेळेला मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा बेगर्स हाऊस टू राष्ट्रपती हाऊस हा जो मी प्रवास केला तो माझ्या डोक्यात कायम राहून गेलेला आहे. फार अपमानास्पद मला माझ्या त्यावेळेला इतकं मन सुन्न झालं होतं की पहिल्याच नोकरीमध्ये आपल्याला आलेला हा अनुभव आहे. आपल्याला कोणीही उभं करणार नाही, आपल्याला कुठे नोकरी मिळणार नाही आणि कदाचित आपल्याला आयुष्यामध्ये फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल. फार चमत्कारिक अशा प्रकारच्या प्रवाहामध्ये आपल्याला पोहत राहावं लागणार आहे. या विचारांनी मन सुन्न झालं होतं. तो प्रकार आजही मला अपमानाचा माझ्या डोक्यात चालत आहे. बाकी छोटे मोठे अपमान खूप येत गेले, पण ते अपमान पचवून टाकायची ताकद असल्यामुळे मला त्याचं काही दुःख वाटलं नाही फारसं. सर, अजून एक की जसं ना की एवढं सगळं कार्य करायला, जसं तुम्ही 3 गोष्टी सांभाळून जीवन बॅलन्स केलं. एक तर तुमचं करिअर की ज्यात प्रमोशन घेत गेले आणि अगदी मॅनेजिंग डायरेक्टर पर्यंत पोहोचलाय. दुसरं तुमचं कुटुंब आणि तिसरं तुम्ही समाजकार्य. तर मग हे सगळं बॅलन्सिंग करणं आणि हे सगळं मेंटेन ठेवणं, जसं एखादं दिवा पेटायला एक ठिणगीची आवश्यकता असते, तर ही ठिणगी तुमच्या मनात कुठून पेटली की मला तिघही बॅलन्सिंग करायचंय आणि मला तिघही ठिकाणी एक उच्च स्तरावर पोहोचायचंय? तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. आणि काय आहे की एकतर आम्ही लहानपणी खेळू शकलो नाही, बागडू शकलो नाही, कुठे वेळ देऊ शकलो नाही, त्यामुळे मला थोडीशी वाचनाची आवड लागली होती. हायस्कूलला असताना, कॉलेजला असताना स्वामी विवेकानंदापासून ते खांडेकरांपासून सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचत असताना थोडीशी एक मानसिकता ती तयार झालेलीच होती की आपल्याला येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार राहावं लागणार आहे, म्हणून एक मानसिकता तयार झाली होती. आणि शेवटी मित्र गोळा करायची आवड आहे. आयुष्यात पैसा जरी गोळा नाही केला तरी माणसं मात्र प्रचंड गोळा केली. म्हणजे अगदी इतकं माणसांचं बेरजेचं गणित खेळलो की आज माझा पसारा फार मोठा आहे. आणि मी माझ्या पुस्तकात 2 गोष्टी मुद्दाम उल्लेख केल्यात की मी 3 गोष्टींचं भान ठेवलं होतं. म्हणजे मी 3 फॅक्टरी सांभाळल्या. त्या अशा, एक म्हणजे आईस फॅक्टरी जी डोक्यात असते,
शांत राहायचं. काहीही संकट आलं तरी पण घाबरून जायचं नाही, तडकून जायचं नाही, उलटी सुलटी उत्तरं द्यायचं नाही, भडकायचं नाही, रागवायचं नाही, आणि मग आपल्या डोक्यात नेहमी कायम बर्फ ठेवायचा. ही एक आईस फॅक्टरी. दुसरी एक मला आवडती म्हणजे शुगर फॅक्टरी, जी म्हणजे तोंडात असते, जी जिभेत असते. आपण कोणाशीही बोलताना गोड बोलावं. गोड बोलून आपली कामं चांगली होतात, गोड बोलून माणसं मिळतात, गोड बोलून कामं होतात, गोड बोलून लोक कौतुक करतात. तर मी शक्यतो गोड बोलतो आणि त्याच्यामुळे माझा पसारा फार मोठा आहे. तेव्हा आईस फॅक्टरी, नंतर शुगर फॅक्टरी, आणि एक हृदयामध्ये असलेली सॅटिस्फॅक्टरी. तर समाधान, कुठल्याही गोष्टीचं समाधान मानलं पाहिजे. ते मानण्यावरती आहे. तुम्ही जर ते मानून घेतलं त्याचं समाधान आहे, नाही मानलं तर मग ते तो भाग गोष्ट वेगळी. पण मग ही आईस फॅक्टरी, ही शुगर फॅक्टरी आणि ही आपली सॅटिस्फॅक्टरी, या फॅक्टरींनी मला बॅलन्स ठेवायचं काम केलेलं आहे आणि बॅलन्स राहिलो. खूप छान सर. निश्चितच तुमच्याकडून तर ऐकतच राहावं असं वाटतं, पण आपल्यासोबत इतर जे श्रोते आहेत, आमचे सर्वात सिनियर रणजित जोशी सर, मी त्यांना आधी विनंती करतो की त्यांनी बोलावं, मग आपण सर्वांसाठी मंच खुला करूया. रणजित जोशी सर. नमस्कार वसंत साथीजी. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तर आपली ओळख आहे पहिलेपासून तशी, पण फार वर्षानंतर आपली भेट होते आहे. सगळ्यात मोठा, आता तुम्ही मला शेवटचे जे व्याख्या सांगितल्या त्या खरंच व्याख्यामधलं सगळ्यात मोठं समाधान, सॅटिस्फॅक्शन, जीवनात जे आपण काय केलं त्याच्याबद्दल सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि आपल्या वयाच्या काळात तुम्ही पहिले, मला माझ्या अंदाजाप्रमाणे पहिले क्लास 1 अधिकारी असले पाहिजे आपल्या अपंगांमधून, असं माझा माझा म्हणजे समज आहे. खरा आहे की नाही माहित नाही, पण मला तरी वाटतं की त्यावेळेस पहिले वर्ग, प्रथम वर्गाचे अधिकारी तुम्ही झाले होते असं हे आहे. कारण की आमच्या सगळ्या प्रयत्नांना अपयशच आलं, पण तुम्हाला जे यश आलं त्याबद्दल मलाही खूप त्यावेळेस आनंद झाला. आणि त्याच्यामुळे बाकीच्यांनाही, आताच्या लोकांना तर आणखीन या गोष्टी सांगायला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही पुस्तक लिहून राहिले तर मी सजेस्ट करणारच होतो, तुम्ही पुस्तक लिहा. तर तुम्ही पुस्तक लिहूनच राहिले तरी तुमचं पुस्तक मला पाठवायचा प्रयत्न करा, कारण की नक्की, वाचायची इच्छा आहेच. आणि नक्कीच. आणि तिसरी गोष्ट, एक मला महामंडळाच्या बद्दल थोडंसं सांगायचं होतं, सजेशन तुम्हाला करता येतं की आता काही अपंग जे असे आहेत, सगळे करतात नोकऱ्या वगैरे, पण त्यांना घर बांधण्याकरता आपलं महामंडळ कर्ज देऊ शकेल का, या दृष्टीने काही प्रयत्न करता आले तर एक आनंदाची गोष्ट घडू शकेल. कारण की काही अपंगांनी मला पुष्कळ प्रश्न विचारला की आपलं महामंडळ हे का काम बाकीचं सगळं करतं. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता, तुम्ही किंवा सुहास, हे दोघं तुम्ही प्रयत्न करू शकता. तर ते प्रयत्न केले आणि जर का तशा पद्धतीने काही अपंगांना मिळू शकलं तर एक आनंदाची गोष्ट घडेल. तुमचे दौरे खूप झाले, तुम्ही बाहेर परदेशाची खूप प्रवास केला, हा सगळा खरंच आनंदाचाच भाग आहे. जीवनात आपण निराश नाही झालो म्हणूनच आपण पुढे गेलो आणि आपल्या लोकांना पुढे आणलं आपण अनेकांना. तर याबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद. एवढं बोलतो मी. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद रणजित जोशी सर. देशपांडे सर, तुम्ही अनम्यूट केलंय, बोला. हा सर, हॅलो. बोला. संके साहेबांचं जे आता जीवन प्रवास ऐकला, खरोखर असं वाटलं एका क्षणी की ते म्हणजे एक सदृढच आहेत आणि खरोखर एखाद्या सदृढ माणसाला लाजवेल अशा पद्धतीचा त्यांचा जीवन प्रवास आहे. आणि खरोखर बरं वाटलं. आणि त्यांनी त्यांच्या शेवटी जे 3 फॅक्टरी सांगितल्या त्या अतिशय खूप चांगल्याच आहेत. आम्हा अपंगांसाठीच्या त्या जीवन आधारच आहेत आणि खरोखर त्या फॅक्टरींचा उपयोग आम्ही करत आलोच आहे. तरी सुद्धा बरं म्हणजे छानच वाटलं ते. आणि एकूणच तुमचा जीवन प्रवास खूप छान आहे. असंच आनंदी राहा, असंच तुमचा जीवन प्रवास पुढे चालू राहू दे, यशस्वी. आणि हो, तुमचं पुस्तक प्रकाशन
झाल्यानंतर नक्की सांगा. आम्हाला पुस्तक आवडायलाही नक्की आवडेल, वाचायलाही आवडेल. पाठवेन, ओके सर. नक्की पाठवेन. थँक्यू. नक्की, धन्यवाद. येस सर. धन्यवाद देशपांडे सर. अशोक मानसे सर. सर नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं आता म्हणजे देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर तुमचा जन्म झालेला आहे आणि त्या काळात सर औषधोपचार नव्हता आणि आणि तुम्ही सर आणि तुमच्या अपंगाचे निदान काय झाले, तर नेमकं तुम्हाला त्यावेळेस काय काय झालं होतं त्याच्याबद्दल थोडी माहिती हवी. आणि आपण अभ्यास दौरा केला, देश विदेशात गेला आणि त्यांचा जो तुम्ही स्वतःपुरता न ठेवता सगळ्या दिव्यांगांना फायदा झाला, याचा मला खूप खूप अभिमान आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू. माझ्या मुलामध्ये तो पोलिओ होता. आमच्याकडे त्यावेळी लोकांना पोलिओ हा प्रकार माहितीच नव्हता, त्याच्यामुळे ट्रीटमेंट हा प्रकारच नव्हता. मला 8व्या महिन्यात पोलिओ झाला आणि मला वयाच्या काहीतरी 9व्या वर्षी केव्हा तरी हॉस्पिटल दाखवलं गेलं. इतकं त्यावेळेला आरोग्याच्या बाबतीमध्ये कमालीचं परिस्थिती वाईट होती. त्यामुळे दोन्ही पायानं अपंगत्व कायम राहिलं मला. आता मी व्हीलचेअरवर असतो. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद सर. आणि पुस्तक आता तुमचं प्रकाशित होणारच आहे, त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. ऑलरेडी झालेलं आहे, मी पाठवायची व्यवस्था करीन. या, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद भानसे सर. तेजश्री मॅडम. हॅलो. बोला मॅडम. बोला. नमस्ते सर. खूप छान वाटलं. म्हणजे अगदी या वयात सुद्धा तुम्ही अगदी न दमता नॉनस्टॉप सगळे जीवन प्रवास उलगडलात. म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा 3 फॅक्टरीची खरंच गरज आहे. सगळ्याच लोकांना, म्हणजे फक्त अपंगांनाच नाही, सगळ्यांनाच त्याची गरज आहे. आणि आपल्यासारख्या अशा अनुभवी लोकांनी असं पुस्तकरूपी किंवा अशा काही काही सेमिनार घेऊन मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण इतर अपंगांचं कल्याण करू शकू. तुमचे परदेश प्रवास पण म्हणजे अगदी फक्त फिरण्यासाठी नाही झालेत. म्हणजे मी पण अगदी 2-3 ठिकाणी गेले, पण इतका अभ्यासू वृत्ती नव्हती किंवा कळत नव्हतं. पण आपल्या सगळ्याच परदेश प्रवासात त्यातून बरंच शिकण्यासारखं आहे. किंवा आम्हाला पण आता असं वाटेल की आपणही कुठे गेलो तर असं काही काही केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या दिग्गज नेत्यांबरोबरच आपलं कम्युनिकेशन होतं आणि त्याच्यातून म्हणजे आपल्या अपंगांचा जो म्हणजे हक्का बाबतीत आपण मागणी करत होता वगैरे, म्हणजे खूप बऱ्याच गोष्टी आपल्याकडून शिकण्यासारख्या आहेत. खूप छान वाटलं आणि खूप तुमच्या पुढच्या पण यशासाठी किंवा इतर काही कार्यासाठी आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. धन्यवाद तेजश्री मॅडम. डॉक्टर अनिता मॅडम, सारिका मॅडम. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतो. हॅलो. हा आवाज बोला. येतोय का सर? हो येतोय. आता येतो. हॅलो. हा, येतोय का आता? हो, हा येतोय, सर, येतोय. तुमचा प्रवास ऐकला. खूपच उत्तुंग कारकीर्द आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे. सर, तर तुम्ही अपंग वित्त महामंडळाची जरा प्रोसेस जरा आम्हाला समजून सांगितली तर बरं होईल सर. की कसं म्हणजे कर्ज कसं घ्यायचं, किती टक्के असतं, किती दिवसांनी ते फेडायचं आणि कसं सबसिडी आणि कुठल्या आम्हाला प्रत्यक्ष तर याबद्दल मार्गदर्शन आयुष्यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. थँक्यू. आपलं मुख्य ऑफिस आहे बांद्र्याला, मुंबईला, माळा बिल्डिंग मध्ये, ग्राउंड फ्लोअरला. आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपंग विकास महामंडळाचे, म्हणजे आताचं नाव महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ, या दिव्यांग विकास महामंडळाचे प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले आहेत. आपल्याला कसं लोनसाठी इकडे यायची गरज लागणार नाही, पण ते फॉर्म ते भरणे, सबसिडी हा प्रकार तसा सध्या दिलेला नाही, पण कमी व्याजात
काहीतरी द्यायला सुरुवात केली, ज्या वाहनामध्ये अपंग मनुष्य, पण ते फक्त गंभीर प्रकारचं अपंगत्व ज्याला आहे 80% जास्त वगैरे वगैरे, अशा लोकांना सध्या प्राधान्याने देतात. ते त्याच्यामध्ये दुकान बसू शकतात, भाजीपाला ठेवू शकतात, खायचे पदार्थ ठेवू शकतात आणि ते वाहन घेऊन ते गावोगावी फिरू शकतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते मला वाटते अगदी फ्री ऑफ चार्ज दिलं जातं. अलीकडे काही माझं तिकडे जाणं झालं नाही, परंतु आपल्या नवीन नवीन योजना येत आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा चांगला प्रकारे प्रचार झालेला आहे. आपण आपल्या भागातल्या अपंगांना जर सांगितलं तर तुम्हाला ती माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकेल. अजूनही वेगवेगळ्या योजना आहेत. अलीकडेच आपल्या सरकारने आपल्याला 50 कोटी रुपयाचं या ठिकाणी सरकारचा एक आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कर्ज देण्याची जी सिस्टीम आहे ते सध्या चालू आहे. नवीन महामंडळ आहे, फुल फ्लेज महामंडळ आहे, प्रेस्काई फॉर्म आहे ठरलेला, तो भरायचा आणि थोडा प्रयत्न करत राहायचा. पटकन काही गोष्टी नाही मिळाल्या तरी एकदम नाराज न होता तुम्ही जर चिकाटीने करत राहिलात, प्रयत्न करत राहिलात तर त्यात नक्की यश येणार. वादच नाही. ऑल द बेस्ट, करा प्रयत्न. काय अडलं तर मला विचारा नंतर. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. सारिका मॅडम. नमस्कार सर. नमस्कार सर, खूपच प्रेरणादायी होता तुमचा जीवन प्रवास आणि थँक्यू. विशेषतः तुमच्या त्या 3 फॅक्टरी त्या खूपच सगळ्यांसाठीच फार गरजेच्या आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या. आमचं काम चालूच आहे, आजही करतो आहे. जिकडे तिकडे बोलवतात लोक, जातो आहे आणि जमिनी त्या लोकांना सहकार्य करून मार्गदर्शन करायचं काम चालू आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सारिका मॅडम. किरण संके सर, तुम्ही पण अनम्यूट करून बोला. आणि त्यानंतर श्रीधर आखाडे सर आत्ताच जॉईन झाले, मी त्यांना पण विनंती करतो की त्यांनी पण बोला. किरण संके सर, प्लीज अनम्यूट. नमस्कार. बोला सर. नमस्कार. नमस्कार. आमचे भाऊच आहे वसंत भाऊ. त्यांचा जीवन प्रवास ऐकून आम्हाला खूप प्रेरणा मिळते. खरोखर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं सरांनी आणि वसंत भाऊला पुढील आयुष्याकरता शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझा छोटा भाऊ आहे, तो गावचा घरातला मुलगा, अतिशय चांगला सोशल असल्यामुळे त्यांची मदत मला मिळते. त्यांच्याच प्रेमामुळे आणि त्या लोकांच्या सहकार्यामुळे मी असा पुढे पुढे जातो आहे. किरण, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद किरण सर. श्रीधर आखाडे सर, प्लीज अनम्यूट. सर नमस्ते. संके साहेब नमस्ते. आखाडे बोलतो. हा श्रीधर, बोल बोल. फार बरं वाटलं खरं तर. आज खरं तर मी ठरवलं होतं की वेळेवर जॉईन करीन, पण तरी पण नाही शक्य झालं. बाहेर प्रवासात होतो. आता आल्यावर सहज ओपन केलं तर चला म्हटलं जाता आता थोडाफार वेळ तरी मिळतोय. व्हेरी आणि गुड. या निमित्ताने मंत्रालयात तुम्ही मला भेटायचे नेहमी. नक्की नक्की सर. आपली खूप मोठी आठवण आहे की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असताना येस, विमान प्रवासाच्या वेळेला आपलं खूप एवढं मोठं सहकार्य झालं आणि ते पण खूप वेळेत. आणि तिथेच माझे मित्र प्रवीण गायकवाड, हा ते त्यांची तिथं अगदी आकस्मिक भेट झाली आणि एक वेगळाच योगायोग त्यावेळेस घडून आला. प्रवीण सर तुम्हाला माहित नसेल कदाचित. प्रवीण मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी वारला. अच्छा. मेजर थोडा प्रॉब्लेम होता. तर तो हॉकीचा प्लेयर. आम्ही वाड्या कॉलेजचे विद्यार्थी 2 जण. करेक्ट. पुण्यात तो हॉकीला असायचा आणि मी आपल्या अपंग स्पर्धांचं माझं चालू असायचं. येस. आणि खूप छान आपले मध्ये मला वाटतं साहित्य संमेलनाच्या वेळेस आपली झाली होती पुण्यात भेट. आम्ही आलो होतो. हो, आलो होतो. बरं सर, खूप छान बरं वाटलं. पुस्तक तुमचा आवाज ऐकला मंत्रालयामध्ये आपल्या भेटी व्हायच्या आणि तुमचं ते क्रीडा क्षेत्रातल्या कार्याची मला कल्पना चांगली आहेच. कळलं काय. तुम्हालाही पुढच्या शुभेच्छा आणि आल्यामुळे मलाही एक मोठा आनंद मिळाला. धन्यवाद सर. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदमयी जावो आणि तुमच्या ज्या काही योजना असतील त्या अगदी छान यशस्वी सफल होत ह्याच शुभेच्छा.
धन्यवाद. धन्यवाद. भेटू लवकरच आपण. भेटूया लवकरच. या येस सर, मुंबईला येस. कधी मी आहेच. हो हो. नक्की नक्की सर. या धन्यवाद आल्यावर खाडे भेटूया. सर. निश्चितच. धन्यवाद धन्यवाद. हो, निश्चितच वसंत संके सर, आज तुम्ही जे तुमचं जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर केला, तर मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की आम्हाला प्रत्येक वेळेस इथं जे पण महानुभाव वक्ते तुमच्यासारखे येतात त्यांच्याकडून एक नवीन दिशा मिळत असते आणि यातनं जे शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं, यातनं आम्हालाच नाही तर जे लोक नंतर येऊन फेसबुकला युट्यूबला बघतात त्यांना त्यांच्यातनं नवीन एक जगण्याची दिशा गती पण ठरवता येतं. आणि ते जसं कार्यक्रमाचं नाव संवाद सारथी, आणि या संवादातूनच काय होतंय की एकमेकांचं कार्य कळतंय, आणि दुसरी गोष्ट की या कार्यामुळे निश्चितच कोणाला ना कोणाला, भलेही आम्ही असं म्हणत नाही की 100 पैकी 100 बदलली, पण एकही व्यक्ती यातनं बदलला तर ते खूप मोठं कार्य आहे असंच आम्ही समजतो. आणि सर, आज तुम्ही जो तुमचा महत्वाचा वेळ या वेबिनार साठी दिला, आमच्या संकल्प फाउंडेशनच्या संपूर्ण परिवाराकडून मी तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही या सर्व संवादात राहू, आणि तुमचं जिथं जिथं मार्गदर्शन लागेल तुम्हाला नक्कीच आम्ही बोलवू, आमंत्रित करू. आणि सर, निश्चितच आज तुमचे 3 फॅक्टरी या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की प्रत्येक वेळेस लढायचं, ही हरायचं नाहीये, आणि त्या लढण्यातूनच तुमचा तो कन्सेप्ट तर तो खूपच छान होता की टूर काढायचं, आणि ते पण 25 लोकांना घेऊन. नुसतं फिरायला न जायचं तर एक स्टडी टूर ही एक भन्नाट कल्पना त्या काळी सुचणं आणि ती अंमलात आणून घेणं, याच्यासाठी ना खूप मोठा दृष्टिकोन, आणि जो तुमच्यात ऑलरेडी भरभरून आहे अगदी लहानपणापासून तुमच्या या सगळ्या वक्तव्यात आम्हाला जो मिळाला, तर सर निश्चितच खूप छान. आज तुमच्याकडून हे सगळं ऐकायला मिळालं प्रत्यक्ष. मी तुमचे युट्यूबचे व्हिडिओ पण बघितले, आणि त्यातनं आणि आजच्या याच्यातनं निश्चितच सर तुमचं व्यक्तिमत्व हे किती वेगळं आणि असामान्य आहे, याबद्दल आज जाणीव झाली. सर निश्चितच जाता जाता एक तुम्हाला विनंती आहे की एक छोटासा मेसेज सर्वांसाठी, नॉट फॉर की फक्त अपंगच नाही तर सगळ्या जनरल लोकांसाठी, की जे एक प्रेरणादायी आयुष्य कसं जगायचं याबद्दल एक छोटासा संदेश द्यावा. त्यानंतर आपण छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. आता संदेश म्हणजे आज राहील की तुमच्याकडे काय नाही याचा विचार न करता काय आहे याचा विचार करा, आणि आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या, तुम्हाला नक्की यश येईल. धन्यवाद सर. मी आपल्यासोबत जमलेले सगळे श्रोत्यांचे पण पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, आणि एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. चालेल. मलाही आनंद मिळाला. तुम्हाला संकल्प फाउंडेशनने या निमित्ताने मला इथपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. मी तुमचाही मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. एक छोटीशी प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करूया. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुन्हा पुढच्या एपिसोडला आपण भेटूया, आणि निश्चितच प्रत्येक वेळेस या सगळ्या ह्याच्यातनं जी आम्हाला ऊर्जा मिळते, जे ऑनलाईन बघतायत फेसबुकला, युट्यूबला, त्या सर्वांना निश्चित यातनं शिकायला मिळतं. एवढं बोलून आम्ही आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा म्हणजे आभार व्यक्त करतो, आणि इथं आपण आजचा सत्संग ही सांगता करूया. खूप खूप धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद.